हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपा स्वागत करते तुमचं माझे यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माझे सासर. तर आज मम्मीचे रिपोर्ट भेटणार होते, ते घेण्यासाठी मी आलेले होते लॅबमध्ये. मी, सोनम आणि नायरा आम्ही तिघे आलेलो होतो लॅबमध्ये. त्यानंतर मग आम्ही लॅबमध्ये जाऊन आमचे रिपोर्ट जे होते ते आलेले होते ते घेतले. मग तिथेच बाहेर बसून आम्ही हे रिपोर्ट बघत बसलेली होती. त्यानंतर मग ते रिपोर्ट बघितले तर सगळे रिपोर्ट अबनॉर्मल होते, एकही रिपोर्ट नॉर्मल नव्हता. मम्मीचं डायबिटीज खूप जास्त वाढलेलं होतं, त्यामुळे मग आम्ही रिपोर्ट घेतले आणि आम्ही तिघी निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. तर हे आम्ही वाटेत संध्याकाळ झालेली आहे. त्यानंतर मग आम्ही येता येता दर्शन केलं देवाचं, तिथे साईबाबांचं मंदिर. कारण नवी मुंबईमध्ये जिथे मी ज्या एरियात राहते तिथे तरी मला खूप म्हणजे नशिबातच नाही आहे की तिथे दर्शन हे साईबाबांचं करणं. तिथे हे मंदिरच नाही आहे साईबाबांचं, आहेत ते खूप लांब लांब आहेत, त्यामुळे लवकर जाणं काय होत नाही. हे कसं घराच्या जवळ असल्यामुळे मला सवय होती, मी रोजच जायचे ह्या मंदिरामुळे मध्ये. पण आता खूप क्वचित दर्शन होतं, त्यामुळे मग आम्ही तिथेच नंतर दर्शन केलं आणि बाहेरच बसलेलो होतो. बाहेर बसलो आणि आम्ही हे करत होतो, म्हणजे दवाखान्यात घेऊन जायचं होतं मम्मीला, त्यासाठी तिथेच थांबलेलो होतो. दवाखाना खोललेला नव्हता, नंबर लावलेला होता आणि तिथेच थांबलेलो होतो. तर त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर सकाळी सकाळी मम्मी मांजरीला चपाती देते, चपात्या बनवून झालेल्या होत्या आणि मांजरीला चपाती दिली. त्यानंतर मग मम्मीने मसाला भाजलेला आहे वांग बनवण्यासाठी. तर मम्मी बनवणार होती आज वांग्याची भाजी. तर आज सकाळी मम्मीला बरं वाटत होतं म्हणून मम्मीने मग छान अशी मम्मीच्या हातची वांग्याची भाजी खायची होती, त्यामुळे मम्मीने मग मसाला वगैरे भाजलेला आहे आणि वांग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे. तर ह्या वांग्याच्या भाजीची रेसिपी जी आहे ते मी नंतर फक्त रेसिपी म्हणून हे करणार आहे, व्हिडिओ टाकणार आहे. तर तो व्हिडिओ देखील नक्की बघा. हे वांगा आहे काळं वांगा, स्पेशली आमच्या औरंगाबादची स्पेशलिटी असते ही काळं वांगं. काळ्या मसाल्यातलं वांगं जे असतं ते. काळं मटण तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, खाल्लंही असेल, पण हे आमच्याकडे काळ्या मसाल्यातलं वांगं बनवतो आम्ही. तर हे मटणालाही फेल करेल असं वांगं असतं. माझं तर खूप फेवरेट आहे, मला खूप आवडतं. तसं आमच्याकडे म्हणजे मी साताऱ्याचे म्हणजे साताराच्या इकडे लग्न होऊन गेलेले, म्हणजे माझं सासर साताऱ्यातले आहे, त्यामुळे मग माझ्याकडे असं बनवलं नाही जात. औरंगाबाद आणि सातारा खूप वेगळे वेगळे टेस्ट आहेत, त्यामुळे हे काळं वांगं मला इथे आल्यानंतरच खायला मिळतं. तर मला तर खूप आवडतं. तर तुम्हाला मी म्हणून ही रेसिपी नक्की टाकेल. काळं वांगं बघा, मटणाला देखील फेल करेल. जे मटण खाणारे असतील ना, त्यांनी मटणाच्या दिवशी जर हे बनवून खाल्लं ना, तर त्यांना कधीच मटणाची आठवण येणार नाही, अशी ह्या वांग्याची टेस्ट आहे. तर नक्की एखाद्या वेळेस बनवून बघा. मी याच्यानंतर नक्की हा व्हिडिओ टाकणार आहे. झटपट बनतं आणि खूप टेस्टी लागतं, मटणाला पण फेल करेल असं हे वांगं आहे. तर नक्की मी दाखवेल. त्या साईडला मम्मीने चहा ठेवलेला होता आणि हे बनवून रेसिपी घेण्याच्या चक्करमध्ये मम्मीचा चहा देखील उतू गेलेला होता. हे मम्मीकडून नेहमी होतं, सकाळच्या गडबडीत चहा उतू जायचं. तर इकडे वांग्याचं चाललेलं आहे, तिकडे तोपर्यंत मम्मीचं चाललेलं आहे चहा म्हणजे ऑलरेडी दोन वेळा बनवून झालेला आहे आणि हा तिसऱ्यांदा चहा ठेवलेला आहे मम्मीने आता दादासाठी. बाकीच्यांचं पिऊन झालेलं आहे. त्यानंतर मग मम्मी आता भाजीला फोडणी देऊन आणि कालवण टाकते कुकरमध्ये शिजवले की प्रॉपर शिजतात हे वांगी आणि ती टेस्ट वेगळीच लागते. ते पातेल्यामध्ये खूप वेळ जातो आणि मग ते खूप हे करत बसावं लागतं, त्यामुळे कुकरमध्ये एकदम मसाल्याला फोडणी देऊन आणि वांगे घातले की ते प्रॉपर 2 शिट्ट्यांमध्ये तर प्रॉपर एकदम छान मस्त वांगं शिजतं. तर आता 2 शिट्ट्या देण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यानंतर सकाळी सकाळी आमच्याकडे म्हणजे 2 दिवसांनी का होईना सकाळी सकाळी भाजीवाला येतो, जो डायरेक्ट नाशिकवरून येतो टेम्पो घेऊन भाजीचा. त्यामुळे मग मी आणि नायरा सकाळी सकाळी आम्ही जाऊन भाजी घेऊन आलेलो होतो आणि त्या ठेवलेल्या होत्या. मग चहा नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर आम्ही तिघीच्या तिघी बसलो भाज्या साफ करण्यासाठी. तर मस्त ताज्या ताज्या एकदम अशा हिरव्या हिरव्या भाज्या होत्या. मेथी, पालक, करडई अशा 3 भाज्या आणलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही तिघींनी बसून त्या साफ केल्या. त्यानंतर घरातले कामं आवरले आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर हे बघा काळं मटण कसं दिसतंय, तोंडाला पाणी आलं ना. तर हे दुपारच्या जेवणासाठी होतं वांगं, भाकरी आणि चपाती, त्याबरोबर कांदा. तर मग हे आम्ही दुपारचं जेवण करतोय. भाजीनंतर सगळे कामं झाले, त्यानंतर जेवण झालं. त्यानंतर मम्मीने आम्हाला पीठ मळून दिलं
आणि सांगितलं थोडेशा राहिलेलं सारण जे तर करंज्या करून घ्या, तुम्ही दोघी आहात तर. तर मम्मीने आम्हाला पीठ मळून दिलेलं होतं आणि आम्ही तिघी बसलेलो आहोत, नायरा, मी आणि सोनम, अशा तिघी आम्ही बसलेलो होतो करंज्या करण्यासाठी. परत मग मम्मीला एकटीला करण्यात खूप हे होईल, कारण याच्या अगोदर दिवाळीसाठी जेव्हा फराळ बनवलं तेव्हा दादा आणि अक्षय दोघे होते मम्मीला मदत करण्यासाठी, कारण सोनमला पण तेव्हा कामाला जायची हे असायची, गडबड असायची, त्यामुळे ती पण नव्हती आणि मी पण नव्हते. त्यामुळे मग मम्मी म्हणाली की परत हे खराब होऊन जाईल सारण, त्यामुळे मग बनवून घेऊया. तर मम्मीने पीठ मळून दिलं आणि आम्ही बसलेलो आहोत करंज्या बनवत. तर आमच्याबरोबर नायरा देखील बसलेली आहे, तिने पण खूप मस्त मस्त बनवले, ते मला व्हिडिओ ध्यानात नाही राहिलं, पुढे आहे की नाही हे पण मला लक्षात नाही. पण नायराने पण खूप छान छान अशा बनवलेल्या, एकदम छोट्या छोट्या बनवलेल्या तिने करंज्या, पण एकही करंजी फुटली नाही किंवा तिचं तेलामध्ये टाकल्यानंतर ती उघडली नाही आणि तेल खराब झालं नाही. खूप छान प्रकारे तिने छोट्याशा बनवल्या होत्या, पण खूप मस्त मस्त अशा वाटत होत्या तिच्या करंज्या. तर म्हणजे कसं असतं ना, मुलांचं लहान असताना मुलींचं आई काय करत असेल तर त्यांच्याबरोबर करण्यामध्ये त्यांना खूप जास्त इंटरेस्ट असतो की आपण पण करावं. जसं मी मोदक बनवायला अगोदर मी टाकलेलं आहे, मी मोदक बनवत होते तेव्हा नायरा बसून तिथे मोदक बनवायचं काम करत होती, त्याप्रमाणे आता मी करंज्या बनवायला घेतलेल्या आहेत आम्ही. तर लगेच ती पण बसलेली आहे करंज्या बनवण्यासाठी. तर मी बनवली, त्याच्यानंतर नायराने पण बनवली. तर मी दाखवली, त्यामध्ये माझी आहे की नायराची आहे मला आठवत नाही आहे, पण नायराने मला सांगितलेलं तुझी करंजी दाखवलीस ना तशीच माझी पण करंजी दाखव मी बनवलेली. म्हणून मी तिला बोललेली की हां ठीक आहे तू बनव, मग मी तुझी पण करंजी दाखवते म्हणून. तर हे आमचं चाललेलं आहे, राहिलेल्या सारांच्या सगळ्या आम्ही विचार केला करंज्या बनवून संपवून टाकूया, म्हणजे ते पण खराब होणार नाही आणि नंतर मम्मीला पण एकटी बसून करत बसावं लागणार नाही, कारण उगाच वेस्ट करण्यात काय अर्थ आहे ना. बनवलं तर आता सगळे आहेत म्हणून सगळे खाऊन घेणार, त्यामुळे मग ते संपून जाईल, नाही तर नंतर मग मम्मीला पण खायचं नाही आणि बाकी पण कोण खातं कोण नाही, सगळेच आपल्या कामात व्यस्त होऊन जातात, त्यामुळे मग राहून जाईल. म्हणून मग मी आणि सोनम, नायरा आम्ही तिघी बनवायला बसलेलो होतो. त्यानंतर मम्मीचं काम होतं करंजी तळायचं. तर आमची अशी मस्ती करत करत चाललेल्या होत्या करंज्या बनवायचं. करंज्या बनवता बनवता आमची जी मस्ती चालली त्यामुळे दुपारची झोप पण आली नाही आणि आमच्या करंज्या बनवायचं चाललेलं होतं. तर ही नायरा घडी मम्मीला सांगत होती, आई बाहेर बघ कोण आलंय, माकड आलंय दरवाज्यामध्ये, घरात येईल म्हणून. ती मम्मीला असं बसू देत नव्हती, घडी उठवून आणि काहीतरी बहाण्याने सांगत होती. म्हणून मम्मी पण जाऊन बघून आणि येत होती माकड आलंय की काय आलंय. त्यानंतर हे आमच्या सगळ्या फायनली करंज्या बनवून झालेल्या आहेत. तर सगळ्या ते बघा त्या छोट्या प्लेटमध्ये दुसऱ्या तिकडे ठेवले, ती प्लेट त्यामध्ये नायराच्या करंज्या आहेत. तर नंतर मम्मीने करंज्या तळायला घेतल्या. हे बघा ह्या छोट्या ज्या आहेत ह्या नायराने बनवलेल्या आहेत. आम्हाला वाटलेलं फुटतील म्हणून आम्ही लास्टला तळण्यासाठी ठेवलेल्या, पण त्या पण एकही फुटल्या नाही आणि त्या खूप छान वाटत होत्या, लहान लहान एकदम अशा खायला. हे बघा ह्या नायराने बनवलेल्या आहेत. त्यानंतर मग मम्मीच्या करंज्या तळणं चालू होतं, मी तळण्याचा व्हिडिओ घेतला आणि लगेच तिकडची गरम करंजी उचलली आणि घेऊन आले खाण्यासाठी. तर खूप टेस्टी लागत होती. अगोदर बनवलेल्या करंज्या होत्या पण त्या एवढ्या छान त्यांनी भरल्या नव्हत्या, त्यामुळे मग त्या एवढ्या टेस्टी नव्हत्या, पण आता प्रॉपर आम्ही बनवलेल्या झालेल्या होत्या, तळून वगैरे पण छान झालेल्या होत्या आणि गरम खाण्यात तर आणखीन मला मज्जा वाटत होती. तर माझं अगोदर पण असंच असायचं, मम्मीने फराळाचं वगैरे काहीही बनवलं तरी मी जर तिथे असेल तर मी ते उचलून खाल्ल्याशिवाय कधीच राहिलेले नाही आहे. पहिलं उचलून त्याची टेस्ट काय आहे हे मला सगळ्यात जास्त हे असायचं की बनलेलं कसं लागतं हे बघण्यासाठी माझं नेहमीच असायचं. त्यानंतर मग बसली होती जाऊन तिथे, तर लगेच मम्मी तेलाची बॉटल घेऊन आली आणि तेल लावत नाही म्हणून डोक्याला तेल लावून चंपी बनवून टाकलं मला. तर खूप छान वाटलं, पण मम्मीने तेल लावलं ना, मसाज केलं, खूप शांत वाटलं मला. त्यानंतर मग तेल लावण्याचं आमचं हे चाललेलं होतं. तर घासून मम्मीने खूप सारं असं डोक्यामध्ये तेल घासलं, किती दिवस झाले तू तेल लावलं नसशील, असं तसं काय बडबड चाललेली होती. तर मग नंतर अगोदरचं सांगायचं राहिलेलं होतं की मी रिपोर्ट घेतल्यानंतर तिथेच थांबले होते डॉक्टरच्या इथे, दवाखाना उघडेपर्यंत नंबर लावून. त्यानंतर मग मी डॉक्टरकडून औषध वगैरे जे आहे डायबिटीस कंट्रोल होण्यासाठी, तर मम्मी जे आहे ते होमिओपॅथिक घेत होती त्यामुळे कंट्रोल नव्हतं होत. तर मग आता मी 15 दिवसासाठी मेडिसिन पण मम्मीला घेऊन दिलेलं आहे की हे मेडिसिन घेतल्यानंतर 15 दिवसात कंट्रोल होईल, त्याबरोबरच होमिओपॅथिकही चालू ठेवायचं आहे. त्यानंतर मग घरी येऊन मग ही आमची राहिलेले फटाके उडवण्याची घाई. चला बाय बाय.